महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झालाय। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसलाय। खासदार संजय राऊत यांच्या बुधवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झाल्याचं अधोरेखित झालंय। या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी फुटलेल्या खासदारांचा अगदी शेलक्या शब्दांमध्ये समाचार घेतला। 19 जूनला होणाऱ्या शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या अगदी तोंडावर ठाकरे गटातील तब्बल 6 खासदार फुटले। या खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली। गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटातील अनेक खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू होत्या। या चर्चांना आणखी बळ मिळालं ते 14 जून रोजी मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीनंतर। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती। मात्र या बैठकीला 9 खासदारांपैकी संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर हे खासदार उपस्थित नव्हते। तर अरविंद सावंत, अनिल देसाई, संजय दिना पाटील आणि राजाभाऊ वाजे यांनी बैठकीला उपस्थिती लावली। या बैठकीनंतर ठाकरे गटाचे खासदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी सर्व दावे फेटाळून लावले होते। प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत सर्व खासदार सहभागी झाले होते। काही खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते तर काहींनी ऑनलाईन सहभाग नोंदवला होता। राऊत पुढे म्हणाले होते की खासदार पक्ष सोडून जाणार असल्याची कोणतीही माहिती नाही। बैठकी दरम्यान सर्व खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला। काहींनी देवाची शपथ घेतली, काहींनी साईबाबाची शपथ घेतली, तर काहींनी आपल्या मुलाची शपथ घेऊन शेवटपर्यंत पक्षासोबत राहण्याची ग्वाही दिल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं होतं। मात्र या घडामोडीनंतर ठाकरे गटामध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना आणखीनच उधाण आलं। दरम्यान बुधवारी सकाळी ठाकरे गटाचे 6 खासदार नांदेड, पुणे आणि मुंबई येथून विमानाने दिल्लीला रवाना झाल्याच्या बातम्या समोर आल्या। त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात ट्विट करत उद्वेग व्यक्त केला। संजय राऊत यांचे हे ट्विट समोर आल्यानंतर राज्यात ऑपरेशन टायगरला वेग आल्याचं नक्की झालं। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे सध्या दिल्लीत असून त्यांनी या घडामोडींवर पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी तातडीची पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी बंडखोरीच्या चर्चावर भाष्य करत विरोधकांवर जोरदार टीका केली। पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी खासदारांना विकत घेतलं जातंय असा गंभीर आरोप केला। राऊत म्हणाले, काल रात्री एका महत्त्वाच्या व्यक्तीकडून मला माहिती मिळाली की महाराष्ट्रातील काही खासदारांना पक्षांतरासाठी आर्थिक प्रलोभनं दिली जात आहेत। तसंच फुटलेल्या प्रत्येक खासदाराला 15-15 कोटी देऊन विमानाने त्यांना दिल्लीला पाठवल्याचा दावा संजय राऊत यांनी केला। त्यासोबतच ओमराजे निंबाळकर यांना त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने हवा असेल तर सही करा आणि आमच्या सोबत या असं सांगून दबाव टाकल्याचा दावा राऊत यांनी केला। या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या दरम्यान दिल्लीत घडलेल्या एका महत्त्वाच्या घडामोडीने संपूर्ण चित्रच बदलल्याचं सांगितलं जातंय। ठाकरे गटातील 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत स्वतंत्र गट स्थापन केल्याचं पत्र सादर केल्याची माहिती समोर येत आहे। स्वतंत्र गट स्थापन केलेल्या या 6 खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे। तर अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे लोकसभेचे हे 3 खासदार ठाकरे गटासोबत आहेत। राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाला मान्यता मिळाल्यानंतर हा गट पुढे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होईल। विशेष म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यानुसार 2/3 संख्याबळाची आवश्यकता असते। ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार असताना 6 खासदारांचा आकडा पक्षांतर बंदी कायद्याच्या निकषात बसत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे या घडामोडींना आणखीनच महत्त्व प्राप्त झालंय। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा डेली सिटी न्यूज।